मावळमध्ये भाजपाची घसरण का थांबत नाही? कार्यकर्त्यांच्या मनातील खतखत नक्की काय? मावळमध्ये भाजपा पुन्हा उभारी घेणार का? चला तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी दत्ता माळसकर. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मावळ तालुका कधी काळी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आज मात्र राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या बदलांचा साक्षीदार ठरताना दिसतोय. संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात भाजपाचं वर्चस्व वाढताना दिसतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्वत्र भाजपाचा प्रभाव जाणवतो. परंतु ज्या मावळामध्ये एकेकाळी भाजप फुलत होता त्याच मावळामध्येच गेल्या 7 वर्षापासून भाजपाला ग्रहण लागल्याचं दिसलंय. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत होत आहे, तर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा बेगडे म्हणतात निवडणुकीमध्ये पैशाचा वापर, दबाव आणि सहानुभूतीची लाट हे राष्ट्रवादीच्या विजयामागचं कारण असल्याचं ते सांगतात. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मात्र हा दावा लोकांचा विश्वास आणि केलेले काम यामुळे जनता आम्हाला पाठिंबा देते असं ते सांगतात. एकंदरीत दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, मावळमध्ये भाजपाला पुन्हा उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बाब समोर येते, ते म्हणजे मावळमध्ये एका पाठोपाठ आलेलं अपयश. आमदारकीची निवडणूक, नगर परिषद, नगरपंचायत, त्यानंतर आत्ताच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये झालेला दारुण पराभव. खरं तर हा भाजपासाठी मोठा धक्का होता. या सगळ्या पराभवांचा परिणाम भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवरती स्पष्ट दिसू लागलाय. कधी काळी आक्रमक आणि उत्साही असलेले कार्यकर्ते आज मात्र निराश झालेलं दिसतात. अनेक ठिकाणी कार्यकर्ते गप्प बसण्याच्या भूमिकेत गेलेत. पुन्हा जागृत होण्याची उर्मी कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. पण भाजपाचं तळागाळातलं मजबूत संघटन, निष्ठावंत कार्यकर्ते आणि विचारधारा हे सर्व अजूनही जिवंत आहे. कार्यकर्त्यांच्या मनातून एक आवाज येतोय, वरिष्ठांनी आमच्या पाठीशी उभं राहावं, संघटनेला पुन्हा बळ द्यावं आणि एका दिलेने लढण्याची संधी द्यावी. काही कार्यकर्ते तर उघड बोलतात, निवडणूक आली की काही जण पक्षात राहूनही दुसऱ्या पक्षासाठी काम करतात. यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, कारण विश्वास हा पक्षाचा पाया असतो. मावळमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आजही सज्ज आहे. फक्त त्यांना हवी आहे ती दिशा आणि आत्मविश्वास, मजबूत नेतृत्वाचा हात. भाजप हा असा पक्ष आहे जो मनावर घेतल्यावर काहीही करू शकतो. हार मानणे हा या पक्षाच्या रक्तात नाही, असे नेते म्हणतात. प्रत्येक पराभवानंतर नव्या उमेदीने उभं राहणं हीच भाजपाची खरी ताकद आहे. आज मावळमध्ये ती वेळ आली आहे. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून पुन्हा एकदा भाजपाची मूठ बांधण्याची गरज आहे. कदाचित पुढच्या निवडणुकीत मावळच्या राजकारणाला नवं वळण दिलं जाईल असे वरिष्ठ नेते म्हणतात. कारण ते सांगतात, इतिहास साक्षीदार आहे. भाजप जेव्हा निर्धार करतो तेव्हा विजय दूर राहत नाही. मावळमध्ये भाजप पुन्हा उभा राहणार हे नक्की. मावळमध्ये भाजप पुन्हा उभा राहणार का, की समीकरणं अशीच राहणार? निर्णय घेईल मावळची जनता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका सखोल विश्लेषणामध्ये. तुम्हाला कशाचे विश्लेषण पाहायला आवडेल नक्की सांगा.